गावाचं एक विचारायचं होतं, हे आदिवासी गाव आहे. आदिवासी गाव पुरं पूर्वी कसं आदिवासी राहणीमान सगळी बदललेली ना. आता समाज आहे ना सर, आदिवासी तर आदिवासीच राहणार आहे. त्याच्यामध्ये बदलतं नाही होणार. एवढा आहे, बोलण्यामध्ये, राहणीमानमध्ये, शिक्षणामध्ये या काही गोष्टींमध्ये फरक झाले. बाकी समाज तर समाजच राहणार आहे. लहानपासून तर मोठ्यापर्यंत स्वच्छता. एक बी घर तुम्हाला म्हणजे कोणालाही विचारणार, काय आंघोळ केलं, हो आंघोळ केलेलं. हां, ही गोष्ट आम्ही फार मानतो. आम्ही अण्णा हजारेच्या गावाला गेलो होतो सर. तिथं आम्ही 3 ते 4 घंटा वेळ दिला होता. आम्ही अण्णा हजारेच्या गावाला सर्व पाहिलं होतं आम्ही तिथं. मग तिथल्या लोकांनी सांगितलं, बुवा इथं आमच्या गावात अशी बंदी आहे, झाडाचं एक पान तोडलं तर त्याला 10 रुपये दंड आहे. एखादा मनुष्य उघड्यावरती संडास केलं तर त्याला 100 रुपये दंड आहे. मग ते बी आमच्या याच्या कॅम्प्युटरमध्ये राहिलं. मग आपल्यालाही तसंच करायचं. आम्ही मग ते कार्यक्रम झाल्यावर विषय करतोच ना, की आपण इकडनं गेल्यावर आपलं गाव बी आपल्याला असं सुधरवायचं आहे. सुतारे नंदुरबार जिल्ह्यातील एक आदिवासी गाव. प्रत्येक नवीन गोष्टीसाठी दक्ष असलेलं हे गाव पुढाकार, अनुभव, प्रयोग, कष्ट, विश्वास आणि सहभागातून एक आदर्श गाव म्हणून उभं राहत आहे. इतर आदर्श गावांपासून प्रेरणा घेऊन स्वतःला बदलू पाहणाऱ्या सुतारे गावातील लोकांना जलस्वराज्य प्रकल्प म्हणजे एक संधीच वाटली आणि या संधीचं सोनं करण्यासाठी गावकऱ्यांच्या सहभागाचा कण न कण प्रकल्पातील जबाबदार समितीतील लोकांनी गोळा केला. की सर्व गावातले सहभाग आणि जे अशी मेन लोक त्यांचे सहभाग, तेव्हा आपल्याला ते काम संपून ते एकटा माणसं कुठेच काय करू शकत नाही, टाय नाही वाजत. त्यांची जुनी माणसाचे सहभाग, त्यांचे मार्गदर्शन आणि ती आता हे काका आहेत ना, त्यांचे अनुभवाने इथं जिरुथंदा, इथं आपल्याला पाणी म्हणजे 24 तास आणि किती अडचण आली तरी आपल्याला हे विहीर चालेल. म्हणजे ते सहभाग आपण एकट्यासाठी नाही करतो ना, सर्व गावांसाठी करतो ना. आणि ते म्हणजे आपली स्वतःची म्हणजे हे नाही, सर्व गावांची जे राहते ना. आता एक योजना झाली म्हणजे आपल्या स्वतःची नाही, सर्व म्हणजे आपल्या पिढीने पिढी ते म्हणजे चालणार वस्तू आहे ना, असं आहे ना. प्रकल्पासाठी गावाला मिळणाऱ्या पैचं योग्य नियोजन करत, त्याचा हिशोब ठेवत आणि गावकऱ्यांना पैशाचा हिशोब आणि कामाची माहिती विचारण्याची मुभा देत या लोकांनी गावात प्रकल्पाची यशस्वी बांधणी केली. आणि आज प्रत्येक ग्रामसभेमध्ये आम्ही सांगायचो, प्रत्येक एवढ्यापासून तर मोठ्यापर्यंत प्रत्येक माणसाला अधिकार आहे हे चेकिंग करण्याचे, विचाराचे, ही योजना कितीची आहे, किती खर्च झालेले आहे, शिल्लक किती आहेत, काय आहेत, प्रत्येकाचा अधिकार आहे. प्रत्येक व्यक्ती विचारू शकतो. म्हणजे आम्ही जे जलसौरामध्ये 3 समिती नेमल्या होत्या. एक महिला समिती, एक पाणीपुरवठा समिती, एक सामाजिक लेखा समिती. 3 समित्यामध्ये एक समितीमध्ये 15 ते 20 लोक होते. मग त्या 3 समिती, काही गावाचे लोक आम्ही म्हणजे 8-8, 4-4 दिवसांनी ग्रामसभा घेत होतो. मग त्याच्यातनी आम्ही ठरवलं की बुवा पाण्याची टाकी किंवा विहीर, पाईपलाईन आपण कसं करायचं, एक कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने करायचं का आपण वैयक्तिक गावच्या लोकांनी करायचं. मग आम्ही समित्यामार्फतच करून घेतलेलं आहे. एक त्याच्यात पारदर्शकता राहिली आणि काम एकदम व्यवस्थित झालं. बस हेच आहे, दुसरं काही नाही. म्हणजे आम्ही स्वतः मेहनत केली, स्वतः राबलो, स्वतःची देखरेख केली. म्हणजे सुरुवातीला ते 40,000 आपण जो निधी दिली ना, त्यांचे ते की तुम्ही प्रत्येक घराला सूचना द्या. म्हणजे असं म्हणजे ते मनी दिले होते ना, त्या मनी मग सगळे गावात दिलं. मग ते आपण तसं खर्च केलं होतं ना. सगळे म्हणजे या बोर्ड आपल्याला जसे ते त्यांचे नियोजन दिलं होतं ना,
की याच्यात एवढं बोर्ड करायचं, प्रशिक्षण याच्यातलं एवढं घ्यायचं, म्हणजे ते सगळं आपले 40,000 मध्ये ते प्रकल्प होता. पुन्हा ग्रामपंचायत बळकटी काही साहित्य वगैरे पण घेतलं. साहित्य आहेत ना ग्रामपंचायती, काय घेतलं? म्हणजे कपाट आहेत, खुर्च्या आहेत, टेबल आहेत, परत आपले लाऊडस्पीकर आहे, सतरंगी खालती आहेत. गावापासून 2 किलोमीटर अंतरावर विहीर घेणं, पाईपलाईन खोदणं, पाण्याचं वितरण गावातील घराघरात करणं ही सर्व कामं गावकऱ्यांनी सहभागातून पूर्णत्वास नेली. ग्रामसभेच्या माध्यमातून गावात विश्वासाचं, सहकार्याचं आणि पारदर्शकतेचं वातावरण तयार केलं. खोदाला हे 2 फूट केलं का लगेच क्रियानवाला ते पळायचं, लगेच दुसरे क्रियानवाला आणलं. 3 फूट केली त्यांनी आणि लगेच ते पण पळून गेला. मग ते आपले घोटाण्याचे एक क्रियानवाला आला, त्यांनी हे केलं. मग ते सांगायचे म्हणे मी जनरेटर, आणि काय की लाईटचा प्रॉब्लेम होता ना, की मी जनरेटर येईल. आपल्या लेखा समिती अध्यक्षाला बोलवलं, 10,000 तो ॲडव्हान्स मागायचे. मग त्यांना काय सांगितलं आम्ही सगळे मिळून की तुम्ही तुमचं क्रियान विहिरीवरती टाका, तुम्हाला आम्ही 10,000 देतो. 10,000 द्यायचे, पण ते आपल्यात काय सबूत पाहिजे ना. मग त्यांनी विहिरीवरती क्रियान टाकलं, त्यांना 10,000 दिलं. खाली 3 फूट केले की आणि काम, आणि लगेच पळून गेला. तोही पळून गेला, पण आपल्याकडे ती क्रियान होती, क्रियान ताब्यात होते ना. मग ते शेवटी आपले मजुरांनी शेवटपर्यंत ते त्याच्यावरच काम केलं. मग काय की आपल्या गावातले जे मजूर असतात ना, त्यांचे काम केलेलं असतं, ते काय की बाहेरून आलेले लोक त्यांना अनुभव नाही राहत ना. आणि आमचे म्हणजे आदिवासी समाजामध्ये पहिल्यापासून कामाची प्रथा आहे, त्याच्यामुळे कामाचा काय प्रॉब्लेम आला नाही. मजुरांनीच काम केलं. क्रेनवाल्यांना काय जमलं नाही काम. म्हणजे 3-4 क्रेनवाले आले, पण तो 1-2 फूट काढायचे, मग कामाचा अंदाज लागून जायचा त्यांना, आणि ते लगेच निघून जायचे. मग अडचण अशी आली, खरीच परिस्थिती आहे की प्रत्येक गावात ना, की मी पाईपलाईन घेऊन देणार नाही, की माझ्या बांधावरून जाऊन देणार नाही, की माझ्या शेतात जाऊ देणार, काय की अनुभव काय आहे ते लोकांना काहीच कळत नाही. मग हे काकांना समज